जनावरांच्या मांसाचे तुकडे विक्री करण्यास नेणारा टेम्पो पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आलं असून 3 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। स्थानिक गुन्हे शाखा ग्रामीण विभागानं मंद्रुप पोलीस ठाण्याच्या हद्दीतून बेकायदेशीर कत्तल केलेल्या जनावरांच्या मांसाचे तुकडे एका 4 चाकी वाहनातून एकूण 4 लाखांपर्यंतचा मुद्देमाल घेऊन जाताना एका इसमास ताब्यात घेतला आहे। स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण सावंत यांना गोपनीय बातमीदारामार्फत अशी माहिती मिळाली की महिंद्रा मॅक्स पिकअप क्रमांक MH13 AN 0717 मधून मोहोळ येथून मंद्रुप मार्गे विजापूर कर्नाटक राज्यात बेकायदेशीर कत्तल केलेल्या जनावरांच्या मांसाचे तुकडे भरून ते विक्री करण्याकरता जाणार असल्याची माहिती प्राप्त झाली होती। त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेकडील पथक हे मिळालेल्या खात्रीशीर बातमीनुसार दक्षिण सोलापूर तालुक्यातील 13 मैल मंद्रुप येथून टाकळी हद्दीतील स्टार पेट्रोल पंपाजवळ थांबून येणाऱ्या वाहनांची तपासणी करताना त्यांना नमूद क्रमांकाची महिंद्रा मॅक्स पिकअप नजरेनुसार पोलिसांनी वाहन थांबवलं। सदर गाडीतील वाहन चालक शाहिद रशीद शेख वय 31 वर्षे राहणार रामवाडी जिल्हा अहमदनगर असल्याचं पोलिसांना अधिक तपासादरम्यान माहिती पडलं। पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या महिंद्रा मॅक्स वाहनात 12 प्लास्टिकच्या बॅरेलमधून मांसाचे तुकडे असा एकूण 3,70,500 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला। सदर ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींकडून अधिक विचारपूस केली असता सदरचा ताब्यात घेण्यात आलेला मुद्देमाल हा शादाब कुरेशी राहणार मोहोळ, साहिल कुरेशी राहणार सोलापूर अशी कबुली देत सदरचा माल हा विजापूर येथील गुलाब यांना देण्यासाठी जात असल्याची माहिती मिळाली। त्यावरून शाहिद रशीद शेख, शादाब कुरेशी, साहिल कुरेशी व गुलाब यांच्या विरोधात स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलीस हवालदार नारायण गोलेकर यांनी मंद्रुप पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पुढील तपास मंद्रुप पोलीस ठाण्याचे पोलीस करत आहेत। सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण सावंत यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हवालदार मोहम्मद इसाक मुजावर, नारायण गोलेकर, पोलीस शिपाई पांडुरंग केंद्रे, अमोल जाधव यांनी यशस्वीरित्या पार पाडली।